हॅलो पॅरेंट्स, मी डॉक्टर स्मिता पाटील. बऱ्याच वेळा आई म्हणते, मॅडम बाळाला दात येत आहेत म्हणून बाळ पातळशी करते. तर बाळाचे दात येण्याचा आणि पातळशी होण्याचा काही संबंध आहे का? तर चला जाणून घेऊया यामागचे वैज्ञानिक कारण. जेव्हा बाळाला दात येत असतात म्हणजेच टीथिंग सुरू होते, अशा वेळेस बाळाच्या तोंडामध्ये लाळ ही जास्त प्रमाणात तयार होत असते. ही तयार झालेली लाळ बाळ गिळतो. ही अतिरिक्त लाळ बाळाच्या पचनसंस्थेवर परिणाम करते आणि म्हणूनच बाळ 1 ते 2 दिवस पातळशी करू शकते. दात येत असताना बाळाच्या हिरड्यांना सूज येत असते. बाळाच्या हिरड्यांची सळसळ होत असते. अशा वेळेस बाळ खेळणी किंवा इतर आजूबाजूच्या वस्तू तोंडात घालते. अशा वेळेस खेळण्यांना लागलेली धूळ किंवा जंतू बाळाच्या पोटात जातात. त्यामुळे बाळाला बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन होऊ शकते. परिणामी बाळाला लूज मोशन किंवा वोमिटिंग यासारखी लक्षणे दिसून येतात. म्हणूनच बाळाला दात येत असताना होणारे लूज मोशन किंवा वोमिटिंग टाळण्यासाठी बाळाची खेळणी ही स्वच्छ ठेवा किंवा आजूबाजूच्या वस्तू देखील स्वच्छ ठेवा. दात येत असताना हिरड्यांची सळसळ थांबण्यासाठी एक स्वच्छ कापड थंड पाण्यात बुडवून ठेवा. त्यानंतर हे कापड तुमच्या पोटाभोवती गुंडाळून बाळाच्या हिरड्यांवर चोळा, जेणेकरून बाळाची सळसळ थांबेल आणि वेदना देखील कमी होतील. दात येत असताना बाळाला पातळशी होणे नॉर्मल आहे, पण जर पातळशी ही 2 ते 3 दिवसांपेक्षा जास्त होत असेल, जर बाळाला ताप किंवा उलटी होत असेल किंवा बाळाचे खाणं हे कमी झालं असेल, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला ताबडतोब घ्या. ही माहिती जर उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.